Good morning, guys. Today is our lecture number 14 of paper Advanced Mechanics MSc second year SEM 3. Okay. In the previous lecture, we will start our second unit. Today's lecture, we will discuss about some important theorem. Okay. First article is of today's lecture is invariance of Poisson bracket under the canonical transformation. Poisson bracketचं जर आपण ट्रान्सफॉर्मेशन केलं म्हणजे पॉयझन ब्रॅकेट जर आपण ट्रान्सफॉर्म केला ओके तर त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन मिळते आपल्याला ते काही वेगळं मिळत नाही, आपल्याला ॲज इट इज ट्रान्सफॉर्मेशन मिळत असते. ते आपल्याला या थेरममध्ये दाखवून द्यायचं आहे. थेरमचं स्टेटमेंट आहे पॉयझन ब्रॅकेट आर इनव्हेरियंट अंडर द कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन. पॉयझन ब्रॅकेट हा इनव्हेरियंट राहते म्हणजे पॉयझन ब्रॅकेटवर काहीही चेंजेस होत नाही अंडर द कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन जर आपण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन केलं. ठीक आहे. दॅट इज द पॉयझन ब्रॅकेट ऑफ द टू डायनामिकल व्हेरिएबल्स u and v which functions of old generalized coordinate and old momenta is equals to the Poisson bracket of the two dynamical coordinate u and v which are the function of new generalized coordinate and new momenta. Okay, and where u and v are the arbitrary functions. Prove करू या theorem ला आपण. Let q and pa be the set of the old generalized coordinate and momenta. q आणि pa काय आहे तुमचा ओल्ड जनरलाइज कोऑर्डिनेट and momenta सर्वांना माहितच आहे आता. Let this be transformed to the new set of generalized coordinate and momenta that is the qi and pi respectively. स्मॉल क्यू अँड स्मॉल पी आय म्हणजे ओल्डला जर आपण न्यूमध्ये ट्रान्सफॉर्म केलं तर त्याला आपण डिनोट करतो कॅपिटल क्यू आय आणि कॅपिटल पी आयनी. बाय द ट्रान्सफॉर्मेशन्स इक्वेशन वी हॅव u इक्वल्स टू u ऑफ क्यू आय कॉमा पी ए, v इक्वल्स टू v ऑफ क्यू आय कॉमा कॅपिटल पी ए. देअरफॉर बाय द डेफिनेशन ऑफ द पॉयझन ब्रॅकेट वी हॅव, जर आपण पॉयझन ब्रॅकेटची जर डेफिनेशन लावली लेफ्ट हँड साईडला तर काय मिळेल आपल्याला बघा. द पॉयझन ब्रॅकेट ऑफ द टू डायनामिकल व्हेरिएबल्स u and v which are the function of old generalized coordinate and old momenta is equals to del u by del qi into del v by del pi minus del u by del pi into del v by del qi. In the next step we get but u कशाचा फंक्शन आहे तुमचा न्यू जनरलाइज कोऑर्डिनेट अँड न्यू मोमेंटा, v कशाचा फंक्शन आहे तुमचा न्यू जनरलाइज कोऑर्डिनेट अँड न्यू मोमेंटा. म्हणजेच इथं हा जो डेल यू अपॉन डेल क्यू आय आहे इथं काय लागेल तुमचा चेन रूल लागेल. त्यासोबतच डेल व्ही अपॉन डेल पी आय आहे इथे पण तुमचा चेन रूल एक्झिस्ट होईल. तर मिळेल तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये डेल यू बाय युझिंग द चेन रूल डेल यू अपॉन डेल क्यू के इंटू डेल क्यू के अपॉन डेल क्यू आय प्लस डेल यू अपॉन डेल पी के इंटू डेल पी के अपॉन डेल क्यू आय. ओके. अँड व्ही पण कशाचा फंक्शन आहे तुमचं क्यू आय आणि पी आयचा, पण इथे पण तुमचा चेन रूल एक्झिस्ट होईल. देअरफॉर बाय युझिंग द चेन रूल तुम्हाला मिळेल डेल व्ही अपॉन डेल क्यू के इंटू डेल क्यू के अपॉन डेल पी ए प्लस डेल व्ही अपॉन डेल पी के इंटू डेल पी के अपॉन डेल पी ए मायनस देन सेम जे आपण फर्स्ट टर्ममध्ये केलं आहे तेच आपल्याला सेकंड टर्ममध्ये पण करायचं आहे. तर नेक्स्ट टर्ममध्ये मिळेल आपल्याला डेल यू अपॉन डेल क्यू के इंटू डेल क्यू के अपॉन डेल पी ए प्लस डेल यू अपॉन डेल पी के इंटू डेल पी के अपॉन डेल पी ए. The next bracket into del v upon del qk into del qk upon del qi plus del v upon del pk into del pk upon del qi आहे qi. ओके. आता काय करू आपण या ब्रॅकेटला आणि या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घेऊ, त्यासोबतच या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घेऊ आणि ज्या सिमिलर टर्म किंवा ज्यामधून कॉमन निघत असेल त्यावरून आपण कॉमन काढू आणि समोर सॉल्व करू. कॉमन काढल्यानंतर आपल्याला मिळत आहे विच इक्वल्स टू डेल यू अपॉन डेल क्यू के इंटू डेल व्ही बाय डेल क्यू के इन द ब्रॅकेट डेल क्यू के अपॉन डेल क्यू आय इंटू डेल क्यू के अपॉन डेल पी आय मायनस डेल क्यू के अपॉन डेल पी आय इंटू डेल क्यू के अपॉन डेल क्यू आय प्लस डेल यू अपॉन डेल क्यू के इंटू डेल व्ही अपॉन डेल पी के ही आपल्याला कॉमन टर्म मिळाली. ब्रॅकेटमध्ये उरेल आपल्याकडे डेल क्यू के अपॉन डेल क्यू आय इंटू डेल पी के अपॉन डेल पी आय मायनस del q k upon del p i into del p k upon del q a plus del u upon del p k into del v upon del q k into in bracket del p k upon del q i into del q k upon del p a minus del p k upon del p i into del q k upon del q a plus del u upon del p k into del v upon del p कॉमन काढला आपण तर ब्रॅकेटमध्ये उरेल आपल्याकडे del pk upon del qi into the partial derivative of pk with respect to pa minus the partial derivative of pk with respect to pi into partial derivative of pk with respect to qa.
आता जर फर्स्ट ब्रॅकेट बघितलं तुम्ही, इथं काही सिमिलर टर्म्स आहे, तर यांचं डिफरन्शिएशन यांचा डिफरन्स काय मिळेल तुम्हाला, 0 मिळेल. त्यासोबतच लास्ट टर्म जी आहे त्यांच्या पण त्या दोन्ही काय सिमिलर सेम टर्म आहे. सेम टर्म आहे म्हणजे त्यांचा डिफरन्शिएशन त्यांचा डिफरन्स काय मिळेल तुम्हाला, 0 मिळेल. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल तुम्हाला डेल यू बाय डेल क्यू के इंटू डेल व्ही बाय डेल क्यू के इंटू 0 प्लस डेल यू बाय डेल क्यू के इंटू डेल व्ही बाय डेल पी के. सेकंड ब्रॅकेटला जर तुम्ही ऑब्झर्व केलं, देन बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ पॉयझन ब्रॅकेट, तर याला काय लिहिता येते आपल्याला, पॉयझन ब्रॅकेट ऑफ क्यू के अँड पी के. ओके, प्लस डेल यू अपॉन डेल पी के इंटू डेल व्ही अपॉन डेल क्यू के. थर्ड जो ब्रॅकेट आहे, थर्ड ब्रॅकेट पण बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ पॉयझन ब्रॅकेट, याला लिहिता येईल आपल्याला द पॉयझन ब्रॅकेट ऑफ द टू डायनामिकल व्हेरिएबल्स पी के अँड क्यू के प्लस डेल यू अपॉन डेल पी के इंटू डेल व्ही अपॉन डेल पी के इंटू 0. दोन्ही पण सेम टर्म आहे, तर याचा डिफरन्स काय मिळेल तुम्हाला, 0 मिळेल. म्हणजेच फर्स्ट टर्म पण 0 झाली, लास्ट टर्म पण 0 झाली. तर आपल्याकडे हे शिल्लक उरले सेकंड टर्म आणि थर्ड टर्म. या सेकंड आणि थर्ड टर्ममधून आपल्याकडे कॉमन काय निघेल, क्यू के, द पॉयझन ब्रॅकेट ऑफ द टू डायनामिकल व्हेरिएबल्स क्यू के अँड पी के हे आपण कॉमन काढू शकतो. तर आपल्याकडे नेक्स्ट स्टेपमध्ये उरेल इन ब्रॅकेट डेल यू अपॉन डेल क्यू के इंटू डेल व्ही बाय डेल पी के मायनस डेल यू बाय डेल पी के इंटू डेल व्ही बाय डेल क्यू के द पॉयझन ब्रॅकेट ऑफ द टू डायनामिकल व्हेरिएबल्स क्यू के अँड पी के. ओके, देन बाय द डेफिनेशन ऑफ द कशाचे डेफिनेशन लागेल इथे, अगेन पॉयझन ब्रॅकेटचे डेफिनेशन लागेल. देअरफॉर बाय द डेफिनेशन ऑफ पॉयझन ब्रॅकेट, तर याला लिहिता येईल आपल्याला द पॉयझन ब्रॅकेट ऑफ द टू डायनामिकल व्हेरिएबल्स यू अँड व्ही विच आर द फंक्शन ऑफ द न्यू generalized coordinate and new generalized momenta into the Poisson bracket of the qk and pk which are the function of old generalized coordinate and old momenta. Okay, but by the property, आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे की या पॉयझन ब्रॅकेटला पॉयझन ब्रॅकेट ऑफ क्यू के कॉमा पी केला आपण एक्सप्रेस करू शकतो क्रोनेकर डेल्टा टू द बेस के टू के, क्रोनेकर डेल्टा टू द बेस के इंटू के. म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये लिहिता येईल द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा व्ही विच आर द फंक्शन ऑफ न्यू जनरलाइज कोऑर्डिनेट अँड न्यू जनरलाइज मोमेंटा इंटू द क्रोनेकर डेल्टा टू द बेस के इंटू के. बट इथे के इंटू के आणि के काय आहे तुमचे सेम आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काय असते, 1 असते. क्रोनेकर डेल्टा के जर सारखे असेल तर याची व्हॅल्यू 1 असते, पण हे जर सारखे नसेल म्हणजे डेल के आय जर असेल तर याची व्हॅल्यू कशी असते तुमची 0 असते. इथं डेल के आहे म्हणजे याची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला, 1 मिळेल. 1 जर मिळाली तर इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला, द पॉयझन ब्रॅकेट ऑफ द डायनामिकल व्हेरिएबल्स यू अँड व्ही विच आर द फंक्शन ऑफ द न्यू जनरलाइज कोऑर्डिनेट अँड न्यू जनरलाइज मोमेंटा. आणि आपण कन्सिडर काय केलं होतं, द पॉयझन ब्रॅकेट ऑफ द यू अँड व्ही विच आर द फंक्शन ऑफ ओल्ड जनरलाइज कोऑर्डिनेट अँड ओल्ड मोमेंटा. आणि आपल्याला मिळालेलं आहे Poisson bracket of the two dynamical variables u and v which are the function of new generalized coordinate and new generalized momenta. म्हणजे काही डिफरन्स झाला का, काहीच डिफरन्स झाला नाही. जे जो पॉयझन ब्रॅकेट आहे कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर पण काय देतो तुम्हाला, सेम पॉयझन ब्रॅकेट तुम्हाला एक्सप्लेन करतोय, म्हणजे सेम पॉयझन ब्रॅकेट येतोय. म्हणजे पॉयझन ब्रॅकेटवरती तुमचा काहीही फरक पडत नाही किंवा जेव्हा तुम्ही कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन करता. This proves that the Poisson brackets are invariant under the canonical transformation. काय प्रूव्ह करते आपला अबोव थेरम? इट प्रूव्स दॅट द पॉयझन ब्रॅकेट्स आर इनव्हेरियंट, म्हणजे त्यावरती काही चेंज होत नाही अंडर द कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन. जेव्हा तुम्ही पॉयझन ब्रॅकेटला एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करता. ओके, हॅमिल्टोनियन इक्वेशन ऑफ मोशन इन पॉयझन ब्रॅकेट. आता आपण हॅमिल्टोनियन इक्वेशन ऑफ मोशन बघू इन द फॉर्म ऑफ पॉयझन ब्रॅकेट. Theorem, prove that first the Poisson bracket of old generalized coordinate, that is the small pi and h, is equals to small pi dot, and second term is the Poisson bracket of the old generalized coordinate q and h is equals to qi dot. That is the Hamilton's canonical equation of motion can be put in terms of the Poisson bracket. काय म्हणायचं या थेरममध्ये आपल्याला, हॅमिल्टोनियन्स कॅनॉनिकल इक्वेशन ऑफ मोशन कॅन बी पुट इन टर्म्स ऑफ पॉयझन ब्रॅकेट. प्रूफ बघू आपण या थेरमचा. आपल्याला हे दोन इक्वेशन प्रूव्ह करायचे इथे. ओके, हियर वी नो दॅट हॅमिल्टोनियन इज द फंक्शन ऑफ ओल्ड जनरलाइज कोऑर्डिनेट, ओल्ड जनरलाइज मोमेंट अँड टाइम टी. इट मीन्स दॅट म्हणजेच याला आपण लिहू शकतो द हॅमिल्टोनियन एच इज इक्वल्स टू एच इज अ फंक्शन ऑफ क्यू आय पी आय अँड टी. लेट कन्सिडर द now we prove the first property, that is the first
हॅमिल्टोनियन इक्वेशन ऑफ मोशन इन पॉयझन ब्रॅकेट. लेट कन्सिडर द LHS. LHS जर तुम्ही कन्सिडर केला तर काय आहे आपला LHS? LHS is the Poisson bracket of the two dynamical variables small p and h. Therefore, by the definition of the Poisson bracket, we have del pi upon del qk into del h upon del pk minus del pi upon del pk into del h upon del qk. But we know that del pi upon del qk equals but we know that del pi upon del qk is equals to 0. Therefore, we get is equals to 0 into del h upon del pk minus equals to 1 into del h upon del qk. Del pi upon del pk equals to 1 into del h upon del qk, since k equals to I. Therefore, this first term is 0 and therefore we get the Poisson bracket of pi and h is equals to minus del h upon del pi. काय मिळालं आपल्याला इथे? The Poisson bracket of pi comma h is equals to the minus del h upon del pi. But we know that del h upon del pi ची व्हॅल्यू किती असते तुमची? मायनस ऑफ पी आय डॉट असते. आधीच्या चॅप्टरमध्ये आपण शिकलेलो आहे, आधीच्या युनिटमध्ये शिकलेलो आहे. डेल कॅन हॅमिल्टोनियन इक्वेशन ऑफ मोशन डेल एच अपॉन डेल पी आय काय मिळते आपल्याला? मायनस ऑफ पी आय डॉट मिळते. इथं काय आपल्याकडे मायनस ऑफ डेल एच अपॉन डेल पी आय आहे, मायनस ऑफ डेल एच अपॉन डेल पी आय आहे. त्यामुळे आपल्याला इथे काय मिळणार आहे? पी आय डॉट मिळणार आहे. म्हणजे फर्स्ट कॅनॉनिकल इक्वेशन काय झालं आपलं? प्रूव्ह झाला. फर्स्ट हॅमिल्टोनियन इक्वेशन ऑफ पॉयझन ब्रॅकेट प्रूव्ह झालं आपलं. पॉयझन ब्रॅकेट ऑफ पी आय अँड एच इज इक्वल्स टू पी आय डॉट. आता आपण काय करू? सेकंड प्रूव्ह करू. काय करू आपण? सेकंड हॅमिल्टन्स इक्वेशन ऑफ मोशन इन पॉयझन ब्रॅकेट प्रूव्ह करू. लेट कन्सिडर द LHS ऑफ द सेकंड, that is the Poisson bracket of qi and h. Then by the definition it gives the del qi upon del qk into del h upon del pk minus del qi upon del pk into del h upon del qk. कशाच्या बेसवर लिहिलं आहे आपण? बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ पॉयझन ब्रॅकेट. तर बघा, डेल क्यू आय अपॉन डेल क्यू ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1. डेल क्यू आय अपॉन डेल क्यू ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 1 मिळेल. कारण की जनरलाइज कोऑर्डिनेट ॲट पॉईंट आय अँड ॲट पॉईंट के आहे, तर त्यांचं जे डिफरन्शिएशन आहे ते काय मिळेल आपल्याला? 1 मिळेल. 1 इंटू डेल एच अपॉन डेल पी आहे. बट डेल क्यू आय अपॉन डेल पी के काय आहे आपला? क्यू आय काय आहे आपला? जनरलाइज कोऑर्डिनेट आहे. पी के काय आहे आपला? जनरलाइज मोमेंटम आहे. दोन्ही वेगवेगळे आहे, दोन्ही एकमेकात कंटेन होत नाही, म्हणजे त्यांचं डिफरन्शिएशन काय मिळेल आपल्याला? 0 मिळेल. मायनस 0 इंटू डेल एच अपॉन डेल पी के. त्यावरून सेकंड टर्म जी आहे ते काय झाली तुमची? 0 झाली. तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल तुम्हाला? द पॉयझन ब्रॅकेट ऑफ क्यू आय अँड एच इज इक्वल्स टू डेल एच अपॉन डेल पी आय. बट व्हॉट इज द हॅमिल्टोनियन इक्वेशन ऑफ मोशन? डेल एच अपॉन डेल पी आय इक्वल्स टू क्यू आय डॉट. म्हणजेच आपल्याला पॉयझन ब्रॅकेट ऑफ क्यू आय अँड एच काय मिळालं? इक्वल्स टू क्यू आय डॉट मिळाला. दिस इज द second Hamiltonian equation of motion in Poisson bracket. Next article is our first Poisson theorem. Next article काय आपला? फर्स्ट पॉयझन थेरम आहे. बघा स्टेटमेंट बघू आपण या थेरमचं. स्टेटमेंट आहे आपल्याकडे, द टोटल टाइम रेशो ऑफ इव्हॉल्युशन ऑफ एनी डायनॅमिकल व्हेरिएबल u is given by du by dt equals to del u by del t plus the Poisson bracket of the two dynamical variables u and Hamiltonian h. काय म्हणते आपला थेरम? फर्स्ट पॉयझन थेरम काय म्हणते? द टोटल टाइम रेशो म्हणजे du by dt ऑफ इव्हॉल्युशन ऑफ एनी डायनॅमिकल व्हेरिएबल. तुम्ही एक कोणताही डायनॅमिकल व्हेरिएबल घेतला, त्या डायनॅमिकल व्हेरिएबलचा टोटल टाइम रेशो काय मिळाला पाहिजे आपल्याला? जर समजा u आपण डायनॅमिकल व्हेरिएबल कन्सिडर केला तर आपल्याला त्याचा टोटल टाइम रेशो आपल्याला du by dt इक्वल्स टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ द u विथ रिस्पेक्ट टू t प्लस द पॉयझन रेशो ऑफ द टू डायनॅमिकल व्हेरिएबल्स u अँड द हॅमिल्टोनियन h या फॉर्ममध्ये आपल्याला मिळाला पाहिजे. ओके, तर आपण डायनॅमिकल व्हेरिएबल कन्सिडर करू. लेट u बी द डायनॅमिकल व्हेरिएबल फंक्शन ऑफ अ जनरलाइज कोऑर्डिनेट अँड मोमेंट अँड टाइम t. आपण एक काय करू? डायनॅमिकल व्हेरिएबल कन्सिडर करू जो कशाचा फंक्शन राहील तुमचा? जनरलाइज कोऑर्डिनेट, जनरलाइज मोमेंट अँड टाइम t. दॅट इज u इज इक्वल्स टू u इज द फंक्शन ऑफ q p अँड t. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम t वी गेट. याला जर आपण टाइम t ने जर डिफरन्शिएट केलं तर काय मिळेल आपल्याला? du अपॉन dt इक्वल्स टू डेल u अपॉन डेल क्यू आय dqi अपॉन dt. बाय युझिंग द चेन रूल आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. तर मिळेल आपल्याला डेल u बाय डेल क्यू आय इंटू dqi बाय dt प्लस
डेल यू बाय डेल पी आय इंटू डी पी आय बाय डी टी प्लस डेल यू बाय डेल टी इंटू डी टी अपॉन डी टी. बट हा डी टी अपॉन डी टी हा 1 असतो त्यामुळे लिहिला नाही तरी चालेल. इन द नेक्स्ट स्टेप डेल यू बाय डेल पी आय ॲज इट इज डी क्यू आय बाय डी टीला काय लिहिता येते तुम्हाला क्यू आय डॉट लिहिता येते बिकॉज क्यू आय इज द टाईम डेरिव्हेटिव्ह. क्यू आय काय तुमचा टाईम डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजेच या टर्मला काय लिहिता येईल तुम्हाला क्यू आय डॉट लिहिता येईल प्लस डी यू बाय डी पी आय ॲज इट इज प्लस डी पी आय अपॉन डी टीला काय लिहिता येईल तुम्हाला पी आय डॉट लिहिता येईल प्लस डेल यू बाय डेल टी ॲज इट इज अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. बट वी नो दॅट द हॅमिल्टोनियन इक्वेशन ऑफ मोशन माहिती आहे सर्वांना हॅमिल्टोनियन इक्वेशन ऑफ मोशन. तर बाय युझिंग द हॅमिल्टोनियन इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला डी यू बाय डी टीची व्हॅल्यू मिळेल डी यू बाय डी टी इक्वल्स टू डेल यू अपॉन डेल क्यू आय आणि क्यू आय डॉटची व्हॅल्यू काय मिळेल अपॉन डेल एच अपॉन डेल पी आय प्लस डेल यू अपॉन डेल पी आय ॲज इट इज आणि पी आय डॉटची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला मायनस ऑफ डेल एच अपॉन डेल क्यू आय प्लस डेल यू बाय डेल टी. ओके. तर नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल आपल्याला डेल यू बाय डेल क्यू आय इंटू डेल एच अपॉन डेल पी आय मायनस डेल यू अपॉन डेल पी आय इंटू डेल एच अपॉन डेल क्यू आय प्लस डेल यू बाय डेल टी. या फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मला जर आपण कंबाईन केलं तर बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ पॉयझन ब्रॅकेट आपल्याला काय मिळेल द पॉयझन ब्रॅकेट ऑफ द टू डायनामिकल व्हेरिएबल्स यू अँड द हॅमिल्टोनियन एच प्लस डेल यू बाय डेल टी आणि लेफ्ट हँड साईड काय आपली द टोटल टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ द डायनामिकल व्हेरिएबल यू दॅट इज डी यू बाय डी टी इक्वल्स टू मिळेल आपल्याला डेल यू बाय डेल टी प्लस द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू अँड एच. हेच प्रूव्ह हेच आपल्याला शो करायचं होतं या फर्स्ट पॉयझन थेरममध्ये. ओके. नोट आहे आपल्यासाठी बघा फर्स्ट नोट आहे इफ यू इज अ कॉन्स्टंट ऑफ मोशन देन डी यू बाय डी टी इक्वल्स टू 0. यू जर कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम काय मिळेल आपल्याला 0 मिळेल. ओके. त्यानंतर दस फ्रॉम द अबव थेरम वी गेट डेल यू बाय डेल टी प्लस आता डी यू बाय डी टी इक्वल्स टू जर आपल्याला 0 मिळत आहे देअर फोर फ्रॉम दिस इक्वेशन आपण काय लिहू शकतो डेल यू बाय डेल टी प्लस द पॉयझन ब्रॅकेट ऑफ द टू डायनामिकल व्हेरिएबल्स यू अँड एच इक्वल्स टू 0. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. फर्दर इफ यू डज नॉट कंटेन टाइम टी एक्सप्लिसिटली जर यू हा टाइम टीला कंटेन करत नसेल तर डेल यू बाय त्याचा कंटेन जर करत नसेल तर डेल यू बाय डेल टी म्हणजेच पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ द यू विथ रिस्पेक्ट टू टी पण काय मिळेल आपल्याला 0 मिळणार आहे. अँड हेन्स इक्वेशन 1 कसं इम्प्लाय विथ देअर फॉर द इक्वेशन 1 इम्प्लाइज दॅट द पॉयझन ब्रॅकेट ऑफ द टू डायनामिकल व्हेरिएबल्स यू अँड एच इज इक्वल्स टू 0 मिळेल आपल्याला. डेल यू बाय डेल टीची व्हॅल्यू इथे 0 आहे म्हणजे इथे काय उरलं आपल्याकडे फ्रॉम इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 1 वरून मिळेल आपल्याला द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू अँड एच इक्वल्स टू 0. दिस कॅन बी समराइज ॲज इफ यू डज नॉट इन्वॉल्व टाइम टी एक्सप्लिसिटली म्हणजे यू जर टाइम टीला कंटेन जर नसेल करत अँड इज अ कॉन्स्टंट ऑफ मोशन देन इट्स पॉयझन ब्रॅकेट विथ द हॅमिल्टोनियन व्हॅनिशेस. जर यू काय करत असेल यू जर हा टाइम टीला कंटेन करत नसेल त्यासोबतच यू हा कॉन्स्टंट ऑफ मोशन असेल तर तेव्हा पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू विथ द हॅमिल्टोनियन एच इच व्हॅनिशेस म्हणजे तो काय मिळेल तुम्हाला 0 मिळेल. ओके. समजलं तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण सेकंड पॉयझन थेरम. ओके. नेक्स्ट बघू आपण सेकंड पॉयझन थेरम. बघा थेरम काय म्हणते सेकंड पॉयझन थेरमचं इफ यू अँड व्ही आर ओनली टू कॉन्स्टंट ऑफ मोशन ऑफ एनी गिवन हार्मोनिक डायनामिकल सिस्टीम एखादी हार्मोनिक डायनामिकल सिस्टीम घेतली त्याची यू आणि व्ही हे काय 2 कॉन्स्टंट ऑफ मोशन आहे देन देअर पॉयझन ब्रॅकेट यू अँड व्ही इज अ कॉन्स्टंट ऑफ मोशन. जर आपण त्या 2 कॉन्स्टंट ऑफ मोशनचं जर पॉयझन ब्रॅकेट घेतला तर तो पण काय मिळेल तुम्हाला कॉन्स्टंट ऑफ मोशनच मिळेल. और यालाच तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पण विचारू शकतात द पॉयझन ब्रॅकेट ऑफ टू कॉन्स्टंट ऑफ मोशन इज इटसेल्फ अ कॉन्स्टंट ऑफ मोशन. जर यू एखादा जर डायनामिकल व्हेरिएबल घेतला आणि यूने स्वतःसोबत जर पॉयझन ब्रॅकेट घेतला तर तो काय मिळेल आपल्याला कॉन्स्टंट ऑफ मोशन मिळेल. ओके. प्रूफ आहे. प्रूफ बघू आपण सेकंड पॉयझन थेरमचा. वी नो दॅट फॉर यू लेट कन्सिडर द डायनामिकल व्हेरिएबल u which are the function of q, p and t, and we know that from the first Poisson theorem du by dt equals to that is the total time derivative of the dynamical variable u is equals to the Poisson ratio of the two dynamical variables u and h plus del u by del t. हे कशाने लिहिलं आपण फ्रॉम द फर्स्ट पॉयझन थेरम. ओके. डी बाय डी टी ऑफ आता बघा यूच्या ठिकाणी काय आहे आपला पॉयझन ब्रॅकेट आहे यू आणि व्हीचा 2 कॉन्स्टंट ऑफ मोशन आहे
हा इथे काय होता, सिंगल कॉन्स्टंट ऑफ मोशन होता, पण या सेकंड पॉयझन थेरममध्ये आपल्याला 2 कॉन्स्टंट ऑफ मोशन दिलेले आहे. म्हणजे यू कशाने रिप्लेस करावं लागेल आपल्याला, या कॉन्स्टंट ऑफ मोशनने रिप्लेस करावं लागेल, म्हणजेच पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू अँड व्हीने रिप्लेस करावं लागेल. देन रिप्लेसिंग यू बाय द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू अँड व्ही, देन वी गेट डी बाय डी टी, दॅट इज द टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ द पॉयझन ब्रॅकेट यू अँड व्ही इक्वल्स टू the Poisson bracket of u and v and h plus del by del t of the Poisson bracket of u and v equals to, in the next step मिळेल तुम्हाला फर्स्ट टाइम ॲज इट इज प्लस या पॉयझन ब्रॅकेटचं जर तुम्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतला, देन बाय द प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी आपण प्रूव्ह केलेली आहे, तर याचा पॉयझन ब्रॅकेट मिळेल आपल्याला द पॉयझन ब्रॅकेट ऑफ del u by del t and v plus the Poisson bracket of u and del v by del t, and this is our equation number 2. and हे कशाने लिहिलं आपण, फ्रॉम द फिफ्थ प्रॉपर्टी. बट वी नो दॅट बाय द जॅकोबी आयडेंटिटी माहिती आहे तुम्हाला सर्वांना. त्या जॅकोबी आयडेंटिटी माहिती आहे सर्वांना. त्या जॅकोबी आयडेंटिटीमध्ये जो डब्ल्यू आहे तुमचा, त्या डब्ल्यूला जर तुम्ही एचने जर रिप्लेस केला तर काय मिळेल आपल्याला, द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू अँड व्ही आय एच प्लस द पॉयझन ब्रॅकेट ऑफ व्ही and h and v, h and u plus the Poisson bracket of h and u and v is equals to 0 by replacing the w by h and by using the Jacobi identity. आपल्याला ही स्टेप मिळालेली आहे. बट यावरून आपण या हा जो पॉयझन ब्रॅकेट आहे याची व्हॅल्यू काढू शकतो. कशी काढणार आहे हे व्हॅल्यू बघा. या थर्ड पॉयझन ब्रॅकेटची जर व्हॅल्यू काढायची असेल तर हे जे दोन पॉयझन ब्रॅकेट आहे याला जर तुम्ही राईट साईडला शिफ्ट केलं तर तुम्हाला थर्डची व्हॅल्यू मिळून जाईल. राईट साईडला शिफ्ट केल्यानंतर मिळेल तुम्हाला द पॉयझन ब्रॅकेट ऑफ एच अँड यू अँड व्ही इक्वल्स टू मायनस ऑफ दिस टर्म अँड मायनस ऑफ सेकंड टर्म. ओके. बट आपल्या इथे बघा यांची पोझिशन कशी आहे, चेंज आहे. तर यांचे जर पोझिशन चेंज केले तर या मायनस साईन काय होतील तुमच्या, निघून जातील. पोझिशन चेंज करून जर मायनस साईन निघाला तर नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल तुम्हाला द पॉयझन ब्रॅकेट ऑफ u and v with h equals to the Poisson bracket of u with v and h plus the Poisson bracket of v with h and u, and this is our equation number 3. म्हणजे हे इक्वेशन नंबर 3 आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू शकतो. इक्वेशन नंबर 3 आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करू शकतो. Therefore using equation 3 in 2 we get d by dt of the Poisson bracket u and v equals to Poisson bracket of u with v and h plus the Poisson bracket of v with h and u plus the Poisson bracket of del u by del t and v plus the Poisson bracket of u and del v by del t. Then combining the first and third term and second and fourth term we get this step. In the next step we get, आता बघा, by using the distributive property, जे आपण फोर्थ नंबरची प्रॉपर्टी काय केली होती, सॅटिस्फाय केली होती. फोर्थ नंबरची प्रॉपर्टी आपण जे प्रूव्ह केली होती त्या प्रॉपर्टीवरून आपल्याला लिहिता येईल याला द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू विथ व्ही द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू विथ द पॉयझन ब्रॅकेट ऑफ व्ही अँड एच प्लस डेल व्ही बाय डेल टी प्लस यावरून आपल्याला लिहिता येईल द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू अँड एच विथ व्ही प्लस पॉयझन ब्रॅकेट ऑफ डेल यू बाय डेल टी कॉमा व्ही. इथं आपण काय केलं, यांच्या ज्या पोझिशन आहे त्या चेंज केलेल्या आहेत बाय युझिंग द डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल फर्स्ट टाइम ॲज इट इज ठेवावं लागेल. देन अगेन बाय युझिंग द डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी याला आपल्याला लिहिता येईल द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू अँड एच प्लस डेल यू बाय डेल टी विथ व्ही. म्हणजेच नेक्स्ट स्टेपमध्ये मिळेल आपल्याला डी बाय डी टी ऑफ द पॉयझन ब्रॅकेट यू अँड व्ही, दॅट इज द टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ द पॉयझन ब्रॅकेट यू अँड व्ही इक्वल्स टू बाय द डेफिनेशन कशाला, बाय द फर्स्ट पॉयझन थेरम वरून आपल्याला काय लिहिता येईल याला डी यू बाय डी टी. काय असते आपला फर्स्ट पॉयझन थेरम, डी यू बाय डी टी इक्वल्स टू पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू विथ एच प्लस डेल यू बाय डेल टी. हा काय आपला फर्स्ट पॉयझन थेरम आहे. तर या फर्स्ट पॉयझन थेरमचा यूज करून याला काय लिहिता येईल आपल्याला डी व्ही बाय डी टी लिहिता येईल. तर हे फर्स्ट टर्मवरून आपल्याला मिळेल द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू अँड डी व्ही बाय डी टी प्लस नेक्स्ट याला लिहिता येईल आपल्याला बाय युझिंग द फर्स्ट पॉयझन थेरम डी यू बाय डी टू. म्हणजे याला नेक्स्ट स्टेपमध्ये लिहिता येईल आपल्याला पॉयझन ब्रॅकेट ऑफ डी यू बाय डी टी अँड व्ही, अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर 4.
सिन्स यू अँड व्ही आर द कॉन्स्टंट ऑफ मोशन, यू आणि व्ही काय घेतले आपण, कॉन्स्टंट ऑफ मोशन घेतले. कॉन्स्टंट ऑफ मोशन घेतले म्हणजे त्यांचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम काय मिळेल आपल्याला, 0 मिळेल. म्हणजेच du/dt इक्वल्स टू 0 अँड dv/dt इक्वल्स टू 0. व्हॅल्यू पुट करा आणि सॉल्व करा तर मिळेल आपल्याला d/dt ऑफ द पॉयझन ब्रॅकेट u अँड v इज इक्वल्स टू 0 + 0 अँड विच ऑल्सो इक्वल्स टू 0. आता पॉयझन ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला जर 0 मिळत असेल, जे आपण काय म्हणू शकतो त्यावरून, द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू अँड व्ही इज अ कॉन्स्टंट ऑफ मोशन. आणि हेच आपल्याला इथे शो करायचं होतं. काय शो करायचं होतं, यू आणि व्ही हे जर दोन डायनामिकल व्हेरिएबल कॉन्स्टंट ऑफ मोशन असेल, कॉन्स्टंट असेल मोशनचे, तेव्हा त्यांचा जर आपण पॉयझन ब्रॅकेट घेतला तो पॉयझन ब्रॅकेट पण काय राहील तुमचा, कॉन्स्टंट ऑफ मोशन राहील, कॉन्स्टंट ऑफ मोशन राहील. ओके, थँक्यू. आजचं लेक्चर इथे आपण थांबू.